नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय इफ्तार स्पेशल। इफ्तार आजपासून सुरू होतोय, त्यासाठी आपण करणार आहोत एक स्पेशल आणि नवीन व्हरायटीचं चिकन, ते म्हणजे ब्लॅक पेपर चिकन। त्यासाठी आता आपण इथे पाहू शकता चिकन घेतले 1.5 किलो। त्यावर आता आपण मीठ ॲड केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं ते। त्यानंतर त्यावर आता मीठ ॲड करून घेतलं, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित। चवीपुरतं मीठ ॲड केलं सुरुवातीलाच त्यामध्ये। आता यामध्ये मिरी पावडर पाव चमचा, छान मिरी पावडर आणि मिठाचं फक्त मॅरिनेशन आपल्याला याला करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। छान सोडून घ्यायचं प्रत्येक पीसला, त्यामुळे ते एक अर्धा तास 1 तास रात्रभर तुम्ही कितीही ठेवू शकता, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं। आपण तयार आहे आपलं मॅरिनेशन। आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत। इकडे एकीकडे मी तेल तापवून घेतलं आहे। अर्ध्या तासानंतर तेल तापवलं मी। तेल तापवलं आहे कुकरमध्ये करणार आहोत आपण। हे तेल ॲड केलेलं आहे मी। तेल गरम करून घेतल्यानंतर 2 चमचे तेल ॲड केलं मी। त्यामध्ये भरपूर मोठा कांदा, 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या स्लिट करून घेतलेल्या आहेत। कांदा आपल्याला यामध्ये भरपूर ॲड करायचा आहे। ब्लॅक पेपर चिकन आहे, त्यामुळे ब्लॅक पेपरचा थोडा जो तिखटपणा आहे, हार्श असते ब्लॅक पेपर, तर ब्लॅक पेपरचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी आपल्याला कांद्याचा गोडवा त्याला मॅच करण्याची गरज आहे। त्यामुळे कांदा आपण असा भरपूर घेतल्याने तो छान फ्राय करून घ्यायचा, त्यामुळे अशी छान आपल्या रश्श्याला गोडसर चव येते। आणि शिवाय आपण ब्लॅक पेपर टाकल्यामुळे ते थोडं तिखटपणाकडे जातं जास्त, तर ते मॅच होतं आपोआप। आता आपल्याला मसाले यामध्ये ॲड करताना देखील तसे प्रमाणातच ॲड करायचे आहेत। आता पाहू शकता आपला कांदा जवळजवळ तयार होतो आहे। कांदा तयार होत असतानाच आपण यात गरम मसाले देखील अगदी थोडे ॲड केलेले आहेत। 2 तमालपत्री, 2च लवंगा फक्त, 1 मोठी वेलची आणि 1 छोटी वेलची, अगदी साधे मसाले ॲड केलेले आहेत आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा, कारण आपण काळी मिरी सुरुवातीलाच चिकनला ॲड करून ठेवलेली आहे, लावून ठेवलेली आहे। गरम मसाल्याचा वापर करताना देखील या चिकनमध्ये अगदी थोडाच करायचा। 2 चमचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे। आलं लसूणची पेस्ट आणि काळा मसाला, आपला जो काळं वाटण आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। वाटणामध्ये देखील आपल्या बऱ्यापैकी गरम मसाले असतात, त्यामुळे नंतर गरम मसाला टाकताना आपण थोडा जपूनच टाकायचा। कांदा छान तयार होतो आपला। सगळे जिन्नस छान व्यवस्थित तेलावर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला यामध्ये छान तयार आहे आपला कांदा। आता टोमॅटो ॲड केला आहे आपण। एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आणि तो मी यामध्ये ॲड केलेला आहे। छान सगळं एकसारखं परतून घ्यायचं व्यवस्थित। टोमॅटोचा आपला संपूर्ण कचरटपणा निघून गेला पाहिजे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो पाहू शकता छान मऊ झालेत। आता आपण लगेचच यावर मसाले ॲड करणार आहोत। अर्धा चमचा आपण हळद घेतली होती, 2 चमचे पोह्याचे लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला, आणि आता आपण छान मिक्स करून घेतोय ते। हळद, काळा मसाला आणि तिखट, छान हे मसाले तेलावर परतून घ्यायचे। गॅसची आच मंदच असायला हवी, मसाले करपायला नकोत। त्यानंतर धणे जिरे पूड जास्त टाकली आणि फक्त पाव चमचाच आपण गरम मसाला टाकलेला आहे। 1 चमचा धणे जिरे पूड आपण ॲड केल्यामुळे छान स्वाद येतो आपल्या चिकनला। आता हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित।
आता हे चिकन आपण यावर ॲड करून घेणार आहोत. हे चिकन देखील आपल्याला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. या मसाल्यांना छान, मसाला हा सगळ्या चिकनला छान कोट होईपर्यंत आपण परतून घेतला. पाहू शकता अगदी 1 मिनिटभर परता, 1 ते 2 मिनटं परतायचं. छान मसाला तेलावर परतून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये आता कोथिंबीर ॲड करायची. पहिल्यांदा कोथिंबीर आणि पुदिना थोडा ॲड केला मी. 2 पानं पुदिन्याची आणि बाकी भरपूर कोथिंबीर. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचं आहे. सगळे पीसेस बुडेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला रस्सा कितपत हवा आहे ते आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे. कारण चिकन देखील आपलं पाणी सोडतं शिजताना, त्यामुळे थोडं पातळच होतं ते व्यवस्थित. त्यामुळे पाणी थोडं बेतानेच ॲड करायचं. पाहू शकता पीसेस बुडतील इतकंच पाणी मी ॲड केलं, ते नंतर व्यवस्थित होतं. आता छान एक उकळी आल्यानंतर मी लगेच लीड लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. पाहू शकता छान असं आपलं चिकन तयार आहे. छान तरी आली आहे त्याला. किती कमी तेल वापरलं आहे आपण. अजिबात मसाले जेवढे परतले जातील इतकंच बेताचं तेल आपण वापरलं होतं, पण तरी देखील अतिशय सुंदर तरी येते आणि छान होतं हे. आणि टेस्टला जास्त छान लागतं आहे. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.